धन्यवाद अभिषेक पाटील सरांचा आवाज ऐकलात, त्याचबरोबर प्रवीण दुगडे सरांचा आवाज ऐकलात. मॅच नंबर 7 7वा सामना, दोन्ही टीम मैदानामध्ये आहेत. चला अंपायर लगेच मॅच सुरू करून घ्या, कारण ऑलमोस्ट 11 वाजत आलेले आहेत. त्याच्यानंतर अजून एक सामना, 1 वाजेपर्यंत सगळे सामने समाप्त झाले पाहिजेत. महेश कडू मित्रमंडळ आयोजित रायगड प्रीमियर लीग आता अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल हळूहळू करते ही स्पर्धा. सध्या आपण पाहतोय राहुल यांना ही छबी टिपत असताना महेश कडू यांच्या बरोबरीने. आपले सहर्ष स्वागत. मुलेखंडवरून देखील अनेक मान्यवर येतात. आपलेही सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष आणि या रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांची जी संकल्पना 6व्या पर्वामध्ये पदार्पण करते. ब्रॉडकास्टिंग टीमचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि हळूहळू तो सबस्क्रायबर मीटर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता पहा 3,49,903 आहेत, म्हणजे राहिलेत फक्त 97. त्याच्यामुळे फटाफट सबस्क्राईब करा. सगळ्यांना विनंती आहे. आपला भूमिपुत्र आहे, आपला माणूस संदेश पाटील, त्याचं हे चॅनल आहे 24 लाईव्ह इव्हेंट. 3.5 लाखासाठी फक्त 97 राहिलेले आहेत. सबस्क्रायबर लवकरात लवकर सबस्क्राईब करा या चॅनलला. पहिलाच बॉल स्विच मारलाय. बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळताना दिसतील 4. पहिल्या बॉलवर चौकार. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण गटाचा निर्णय. आदित्य पाटील टॉप एज लागले. बॉल हवेत आहे. संधी जरूर आहे पॉइंटला. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल अखेरीस टिपलाय आणि पहिला धक्का लागेल आर्यन स्पोर्ट चिर्ले टीमला. सुपरस्टार बॅटर करण मडवी यावेळेस मात्र निराश मानेनं मैदानाच्या बाहेर. रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगला उत्सव खास. खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार. रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. थँक्यू. घनश्याम होता पॉइंटला. आपाप बॅटच्या वर लागला टॉप पेज. त्यानंतर घनश्याम कडून नक्कीच चूक झाली होती, परंतु दुसरा प्रयत्न यशस्वी झेल. आणि खऱ्या अर्थाने त्याच्यानंतर ती स्माईल चेहऱ्यावर घनश्यामच्या. त्याला माहिती आहे कॅचचं काय महत्व आहे. हा जर सुटला असता तर मात्र त्याच्यानंतर हा खेळाडू जो आहे ना करण, तो आक्रमणच करताना आपल्याला पाहायला मिळाला असता. आणि लगेच दोन्ही हात डोक्यावर गेले होते. बंटी पेंढारी याचे, हर्षद पेंढारी याचे, आणि त्याचमुळे त्यालाही माहिती आहे या झेलाचं काय महत्व आहे. शेवटी 4 रनवर पहिली विकेट गारत पहिला फलंदाज आउट होतोय करण मडवी. कॅप्टनला बाद केलंय. आदित्य पाटील सध्याच्या घडीचा आघाडीचा स्टार गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. यावेळेस हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. संधी स्क्वेअर लेग फिल्डरला. कॅच ड्रॉप चेल होऊ शकला असता तिकडे. शेवटच्या क्षणाला मात्र पाहायला गेलं तर कॅरी झालेला नाहीये. थोडस मी तर म्हणेन नजर हटी, दुर्घटना घटी. कारण बॅक टू बॅक दुसरी सफलता सुद्धा मिळाली असती कुणाला सर. आदेश मते होता तिथे कानपोलीचा, आणि एक चांगला फिल्डर आहे आदेश, परंतु असे स्कायर जे उंचावर जाणारे झेल असतात ते झेलणं एवढं सोपं नाहीये. इथे कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा इथे मिळताना दिसतात. टीमची धावसंख्या 6, एक फलंदाज 5. सगळ्यात महत्वाचा सामना तुम्ही खेळताय. सुपर 16च्या मॅचेस आहे. इथे कॅचेस पकडावे लागतील. फलंदाजाला जीवदान मिळालंय. फायदा देखील होतोय. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावा झाल्या 6. चांगला बॉल.
क्रॉस पॅटेट खेळण्यासाठी गेला होता. इकडे मात्र टप्पा पडला. बॉल बाहेर निघत थोडासा खाली सुद्धा राहिला. सरळ विकेट किपरचा फेद घेत असताना आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग फ्रॉम आदित्य पाटीलचं मात्र एक चांगलं षटक यावेळेस संपन्न होतंय. चांगली गोलंदाजी आदित्य पाटीलची, टीमचा कॅप्टन आहे आणि विशेष म्हणजे व्हेरिएशन आहे. दोन्ही बाजूला बॉल कट करण्यासाठी जाणला जातो. ISPL फ्रँचाइज वेस्ट झोन टुर्नामेंट मध्ये देखील काय गोलंदाजी केली यांनी राजीव गांधी स्टेडियम CBD बेलापूर मध्ये. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आहे. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि जाता जाता शेवटच्या बॉलवर मात्र आदित्यच्या गोलंदाजीवर येतोय हा चौकार चिरागच्या पॅट मधून. एक सूचना आहे, बामणडोंगरी टीमचा 12वा खेळाडू त्या ठिकाणी नाहीये, तर अपोजिट पार्टीनं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आपण कृपया आपला 12वा खेळाडू पाठवावा. हॅलो, या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. गुळसुंदे जिल्हा परिषद विभागाच्या विद्यमान सदस्या अनन्याताई अविनाश गाताडे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. लीनाताई घरत जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. रीनाताई घरत मुळेखंड चांजे जिल्हा परिषद विभागाच्या सदस्या आहेत. त्यांच्या शुभास या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. गुळसुंदे ZP विभाग सदस्या अनन्याताई गाताडे यांचं स्वागत इथे केलं जात आहे. अनन्याताई गाताडे यांचं स्वागत रीनाताई यांच्या शुभास केलं जात आहे. त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रायगड प्रीमियर लीगची ओळख, त्यानंतर शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन अनन्याताई यांचं स्वागत केलं जात आहे. वावेकर जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान सदस्या, नवनिर्वाचित सदस्य. यावेळेस मात्र समोर खेचलाय. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. त्यानंतर मी विनंती करतो, चांजे जिल्हा परिषदेच्या सदस्या रीनाताई यांचं स्वागत, यांच्या शुभाचे स्वागत केलं जाईल. प्राचीताई जाधव यांचं पाली देवत ZP मेंबर्स आहेत. प्राचीताई जाधव यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे रीनाताई यांच्या शुभ हस्ते. महिला राज आपण या व्यासपीठावरती पाहतोय आणि स्वतः रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेब, त्याचबरोबर सदस्य अनन्याताई गाताडे, प्राचीताई जाधव, रीनाताई घरत, वैशालीताई सावंत, पाली देवत पंचायत समितीच्या सदस्या यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करतो वैशालीताई यांना की आपण आमचं स्वागत स्वीकारावं. पाली देवत पंचायत समितीच्या सदस्या आहेत. वैशालीताई सावंत यांचं स्वागत होत आहे. रीनाताई चांजे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अमितजी जाधव साहेब, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती, यांचंही स्वागत केलं जाईल. मी महेशजी कडू साहेबांना विनंती करतो की आपण अमितजी जाधव साहेबांचं स्वागत करावं. अमितजी जाधव, मॅचकडे आपण वळतोय. अमितजी जाधव यांचं स्वागत केलं जाईल. तदनंतर आदित्यजी गाताडे, खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अमितजी जाधव साहेब, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती, यांचं स्वागत. मंगेशजी वाकडीकर, त्यानंतर महेशजी कडू साहेब, आदित्य गाताडे यांचंही स्वागत केलं जाईल. आदित्यजी गाताडे यांचंही स्वागत केलं जाईल. त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं आणि वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. त्यानंतर सांजे जिल्हा परिषदेच्या सदस्या रीनाताई घरत यांचं स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो अनन्याताई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. जिल्हा परिषदेच्या सदस्या, त्याचबरोबर पंचायत समिती
पाली देवच्या सदस्य आणि अध्यक्ष इथे उपस्थित आहे. त्यांचं स्वागत, सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. सुपर बॅटिंग पॉवर पॅक धमाका सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कृतज्ञ मडवीच्या बॅट मधून येतोय सलगचा हा चौथा षटकार. ओमकार नाईकच्या वेगावर मात्र अक्षरशः स्वार होऊन ही फटकेबाजी. नक्कीच ओमकार नाईकला सुद्धा प्रश्न पडला असेल आतापर्यंत, मात्र अशा पद्धतीनं मात्र हल्ला झाला नसेल या गोलंदाजावर, परंतु तो हल्ला मात्र आता स्वीकारावा लागेल. कृतज्ञ मडवीच्या पाठमधून सलगचा चौथा षटकार येत असताना स्वप्नीलजी घरत यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो की आपण आमचं स्वागत स्वीकारावं. स्वप्नीलजी घरत, महेशजी कडू साहेबांच्या शुभासे स्वप्नीलजी यांचं स्वागत केलं जाईल. व्यासपीठावरती सगळी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, त्यांचं सगळ्यांचं स्वागत. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. ओ टू दीपक सर. पहिल्या 4 बॉलमध्ये 4 षटकार आलेत आणि संपूर्णपणे मी तर म्हणेन इकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या खेळाडूनं. लोवा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय, थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल गोलंदाज ओमकारनं. पहिल्या 5 बॉलमध्ये 25 धावा. बामणडोंगरीचा वेग, स्पीड गन खरं तर वेगानं चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो गोलंदाज, आणि त्याच वेगावर मात्र आक्रमण झालंय आज RPL मध्ये. 35 धावा झाल्या धाव फलकावर. चांगली टोटल अरेंज स्पोर्ट चिरले. सुरुवातीला करण मडवी लवकर बाद झाला, परंतु त्याचा फारसा फरक पडलेला नाहीये. करण मडवीची जागाच मी तर म्हणेन भरून काढले कृतज्ञ मडवीनं. ओमकार नाईक पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड, समोर स्ट्रेट ड्राईव्ह, नो चान्स फॉर फिल्डर. बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेनं. ओमकार नाईकचं मात्र महागडं षटक. महेश स्पोर्ट शेलगर आणि बामणडोंगरी टीमच्या दृष्टिकोनातून या ओव्हरमध्ये तब्बल 29 धावा खर्च झाल्यात आणि स्वप्नातही वाटलं नसेल तेजस मात्र यांना की एवढा मोठा धावा मात्र या ओव्हरमध्ये येऊ शकतील. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा धाव फलकावर. 4 षटकार मारले कृतज्ञ बडवीने, 1 चौकार मारलाय चिरागने, आणि ते हे 4 षटकार आहेत. खतरनाक बॅटिंग इथे पाहायला मिळाले. हा पहिला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह जो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारला, उत्तुंग षटकार. त्यानंतर हा जागेवरूनच फेकलेला फटका, हा देखील खूपच देखणा फटका होता. आणि त्यानंतर स्टेप आउट करून एक खतरनाक शॉट सजवला. विशेष म्हणजे स्टेप आउट करून हा बघा फ्लॅट समोर मारलेला फटका लॉंग ऑफला. 3रा षटकार, त्याच्यानंतर 4था षटकार 4 इन अ रो. 4था मारला हा देखील स्लॉट मध्ये होता, लॉंग ऑफला उडवला. हा 4था षटकार होता. त्याच्यानंतर एक सिंगल घेतली आणि शेवटच्या बॉलवर चिरागने चौकार मारून 29 धावांचं षटक आणलंय. 2ऱ्या षटकामध्ये 29 धावा आल्यात. चांगली बॅटिंग आणि आवताचा चौकार जो डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. 4 धावा येत आहेत. 29 धावा मागच्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या 39. 39 एक फलंदाज बाद. आर्यन स्पोर्ट चिरले. पॉवर प्ले अक्षरशः फोडून काढलाय आर्यन स्पोर्ट चिरले टीमनं. कृतज्ञ मडवीचा वेगळा अंदाज पाहायला मिळालाय. 5 बॉलमध्ये 25 धावांवर तो खेळतोय सध्याच्या कडेला. आदित्यचा हा बॉल यावेळेस मात्र बॅट नॉन साइडला खेचलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक बहारदार फटका. षटकार. खतरनाक बॅटिंग कृतज्ञ मडवीची. मला जयेश पाटीलची आठवण झाली या फटक्याने. भिवंडीचा JP असेच फटके सजवत आलाय क्रिकेटमध्ये. पहा, हा जो फटका होता अतिशय देखणा फटका त्याच्या पॅटमधून, आणि सरळ बॉलला पाठवलं त्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पीक काळ होता जयेश पाटीलचा, असेच फटके सजवायचा जयेश पाटील, आणि तसाच हा फटका सजवलाय कृतज्ञच्या बॅटमधून. लाजवाब फटकेबाजी. मागच्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारले. याही ओव्हरची सुरुवात षटकाराने केली आहे. करण मडवीचा अभ्यास करून उतरले होते खरं तर, परंतु इकडे मात्र पेपर मात्र भलताच अवघड चाललाय कृतज्ञ मडवीचा, आणि हे समजेपर्यंत मात्र सगळ्याच गोलंदाजांना त्यांना आतापर्यंत नापास केलंय. ओ समोर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका, परंतु स्ट्रेट टू द लॉंग ऑन. अखेरीस मात्र दिवा विझवण्यात आलाय. कृतज्ञ मडवी काय बॅटिंग केली, दमदार बॅटिंग. 6 बॉलमध्ये 30 धावांची खेळी अखेरीस मात्र संपुष्टात आणले ती आदित्य पाटीलनं. 7 बॉलमध्ये 31 धावा केल्यात. 442चा स्ट्राईक रेट. 5 षटकार मारलेत. 31 धावांचा पाऊस पाडला आणि शेवटी आता तंबूच्या आश्रयाला कृतज्ञ मडवी
कारण जसं आऊट झाला संपूर्ण जबाबदारी घेतली आणि विशेष म्हणजे वेगाने धावा करत होता. मागच्या ओव्हरमध्ये 4 षटकार मारले, या ओव्हरमध्ये 1 षटकार मारला, परंतु आज समोर मारण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी फिरली हातात आणि त्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाही. एक चांगला कॅच साहिल दरे नितलस यांच्या माध्यमातून टिपण्यात आलाय आणि फलंदाज बाद होतोय. कृतज्ञ आऊट झालाय आणि त्यामुळे एक मोठं खिंडार पडले टीमला. चांगला खेळत होता, स्वतःवर पूर्णपणे नाराज आणि तेच सांगतोय की टायमिंग फसलं, बॅट थोडीशी फिरली आणि वर स्टिकर जिथे असतो तिथे हा बॉल लागला आणि त्याच्यामुळे ते डिस्टन्स जे पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. स्त्री शक्तीचा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावर. रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या अनन्याताई अविनाश गाताडे वावेघर जिल्हा परिषद गटामधून आणि त्याचप्रमाणे प्राचीताई अमित जाधव जपाली देवत गटामधून निवडून आल्यात. आणि त्याच्या पूर्वी जर आपण बघितलं तर अमितजी जाधव साहेब सुद्धा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य म्हणून त्यांची सुद्धा एक यशस्वी कारकीर्द राहिले आणि या सर्वांचा मनपूर्वक स्वागत या ठिकाणी सन्मान केला जातोय रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि त्यांच्या वतीने महेशजी कडू यांना आतापासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालेला आहे. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता तो वाढदिवस सुरू होईल महेश कडू साहेबांचा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या आयोजक म्हणून. आणि आता त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा द्यायला अनेक मंडळी उपस्थित होतील या क्रीडा मंचावर. टीमची धावसंख्या 46. 15 बॉलचा खेळ संपलाय. 15 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि चांगल्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय सध्या तरी आर्यन स्पोर्ट्स चिरले. कमबॅक करावं लागेल टीम स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर बामण डोंगरीला. नक्कीच कमबॅक करणं आता मात्र गरजेचं बनलंय. 46 धावा झाल्या, तिसरं षटक सुरू आहे आणि मोठ्या धावसंख्येला मात्र या ठिकाणी वाट मोकळी करून दिली आतापर्यंत आघाडीच्या फलंदाजांनी. आदित्यचा हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इतकंही प्रभावी टायमिंग नव्हतं. स्क्वेअरलेकडे चेंडू सरकलाय, थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेसाठी कॉल, परंतु हा कॉल मात्र अंगलट आलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये इकडे मात्र सफलता प्राप्त झाली ती महेश स्पोर्ट्स शेलगर बामणडोंगरी टीमला. या ठिकाणाहून सगळे मान्यवर प्रस्थान करतायत. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. सो बॅटर निर्दोष इथे आउट रनआउटच्या स्वरूपात. सचिन मोकळचा हा थ्रो आणि तोपर्यंत फलंदाज निर्दोष आउट. विकेट गमावली आहे. टीमची धावसंख्या 47. 3 फलंदाज 5. चिराग अजूनही मैदानामध्ये खेळतोय. चिरागकडे देखील तो दमकम आहे. 439 चौकार, 637 षटकार. याचं कारण आहे 637 षटकार इथे लागलेत. खेळपट्टी तशी नंदनवन फलंदाजांसाठी आणि त्याचमुळे चर्चा आहे याही डावामध्ये 5 षटकार लागलेत, 3 चौकार लागलेत. म्हणजे 47 मध्ये 5 षटकार जे लागलेत याच्यामध्ये या 30 धावा या षटकाराच्या आहेत. 3 चौकाराच्या 12 धावा म्हणजेच आपण पाहतोय ऑलमोस्ट 42 धावा या बाउंड्रीजने आल्यात. लोवर फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. इकडे मात्र जजमेंट चुकलंय, बॉल सरळ निघून गेलाय. लॉंग ऑन बॉटलांच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. कारण देऊ नका असं मी म्हणेन, कारण टायमिंग उडीचं बरोबर होतं परंतु बॉल हातातून निसटलाय समोरून. टायमिंग बरोबर होतं, नो चान्स, परंतु चेहऱ्याजवळून बॉल निघालाय. त्याच्यामुळे कारण तुम्ही देऊच शकत नाही या फटक्यावर. 4 धावा आलेल्या चौकार आणि चौकाराच्या सहाय्यानं मात्र अर्धशतक धाव फलकावर आर्यन स्पोर्ट्स चिरले टीमचं 51 कंप्लीट. ओ पुढे येऊन फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करायचा होता. इकडे मात्र टॉपेज घेतले आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आदित्य पाटीलला मात्र मिळेल आणखीन एक सफलता, परंतु नक्कीच कुठेतरी ओमकार नाईकच्या ओव्हरमध्ये जी मोठी पडझड झाली होती आणि त्याला सावरण्याचं कार्य मात्र आदित्य पाटीलच्या 2 षटकांना जरूर केले. 2 ओव्हर्स त्यानं टाकल्या. 22 धावा देताना तब्बल 3 फलंदाजांना बाद केलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आर्यन स्पोर्ट चिरले 4 गडी बाद 51 धावा. नवीन शेव्याचे गुड्डू निशिकेत भोईर याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला सुरेश शेठ पाटील यांच्याकडून. आणि लगातार 3 षटकासाठी 2000 रुपये पारितोषिक या ठिकाणी येत आहेत.
आपण पाहतोय दीपक पाटील सर सगळी मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेब, त्यानंतर वावेगर जिल्हा परिषद गणाच्या सदस्य अनन्याताई गाताडे, इतरही आपण पाहतोय महिला ज्या सदस्य आहेत ते सगळेजण इथे उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. इथून ते रवाना होत आहेत तर त्यांना मनापासून आपण धन्यवाद देऊया. एक चांगली स्पर्धा इथे पाहायला मिळते रायगड प्रीमियर लीग, आणि या रायगड प्रीमियर लीगचे जनक मंगेशजी वाकडीकर ज्यांनी या स्पर्धेची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवली, आणि यावर्षीचं हे खूप चांगलं आयोजन आपण बघतोय ते महेशजी कडू यांच्या नेतृत्वाखाली महेश मित्रमंडळाच्या वतीनं. 17च्या सरासरीनं पहिल्या 3 ओव्हर्समध्ये धावा आल्यात 51. रायगड प्रीमियर लीग 6व्या पर्वाच्या शेवटच्या 2 रात्री नक्कीच स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आले. यशस्वी आयोजन आपल्याला पाहायला मिळाले. ते अर्थातच सन्माननीय महेशजी कडू साहेब, आणि नक्कीच आजची रात्र उद्याची रात्र त्यांचीच असणार आहे, कारण आयोजकांचा सुद्धा वाढदिवस. थोडीशी चर्चा सुरू आहे. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर आणि त्याचप्रमाणे सगळ्याच रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य आणि सगळ्या सदस्यांना खरं तर या रायगड प्रीमियर लीगच्या मंचावर आणण्याचं कार्य सुद्धा मंगेशजी वाकडीकर अध्यक्ष नात्यानं मात्र त्यांनी सर्वांना तो सन्मान दिलाय. सगळ्यांना सोबत घेऊन खरं तर रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण मात्र त्यांनी दाखवून दिले. नक्कीच या ठिकाणी मी सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी आणि वीर मराठा जोहेपेन या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण कृपया हे सत्र संपण्या अगोदर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी आणि वीर मराठा जोहेपेन. लवकरच अर्थसंकल्पीय बजेट सुद्धा येणार आहे आणि काहीशी चर्चा सुद्धा त्यांच्यामध्ये असू शकते. आणि तो बजेट मांडण्याचा देखील मान जाणार आहे रायगड जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांना. त्यांची धावपळ जी आहे ना, आणि ज्या पद्धतीनं त्याचा जो ऑरा आहे, आणि ते नक्कीच बघण्याचं भाग्य सुद्धा आम्हाला मिळालं. मंगेशजी वाकडीकर अत्यंत सगळ्यांच्या जवळचे, परंतु आज मात्र मोठ्या पदावर विराजमान नन्ना मुन्ना जादूगार. पहिलाच बॉलवर मात्र आसमान दाखवलंय, पहिलाच बॉलवर ठोकलाय षटकार. जी स्लॉट मध्ये बॉल तुम्ही टाकू शकत नाही आणि हा तर बरोबर बॅटच्या खाली होता. पा ऍक्शन रिप्ले पूर्णपणे बॅटच्या खाली मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारली. बॅटरने फेकलं बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत. खतरनाक खेळ सध्या सुरू आहे. बॅटिंग करणारा संघ 57 वर पोहोचलाय. 4थ्या षटकाची सुरुवात झाली आहे. फलंदाज निशिकेत भोईरच्या बॅटमधून आज सिक्सर आलाय. अतिशय विस्फोटक खेळाडू आहे गुड्डू. उरण तालुक्यामध्ये नवीन शेबा गावचा खेळाडू. सुरुवात काय झाले, पहिलाच बॉलवर षटकार. ओ इकडे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. स्वतः घनश्याम धावत जाऊन झेल टिपलाय आणि अखेरीस मात्र गुड्डूला बाद केलंय. सफलता प्राप्त होईल. आर्यन स्पोर्ट चिरले टीमला मात्र लागलाय हा 5वा धक्का. 57 या धावसंख्येवर जबरदस्त कमबॅक घनश्यामचं. मला वाटतं बॅटच्या टो एंडला लागलाय कदाचित हा बॉल. जशी बॅट ऑन साईडला फिरवली तसाच बॉल. हा एक्झॅक्ट तेच झालंय. बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि त्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ऑन साईडला मारायचं होता तिकडे गेला नाही. बॉल ऑफ साईडला गेला आणि स्वतः गोलंदाज धावत सुटला. आता साईड अँगल हे दृश्य, आणि त्यामुळे बॅक इथे एक मोठा फटका आला, षटकार आला आणि त्याच्यानंतर कमबॅक केले. निशिकेतची विकेट त्याने घेतली आहे. घनश्यामचा दुसरा कॅच आहे या ओव्हरमध्ये, आणि थोडासा लेग ब्रेकचा प्रयत्न होता हातामागून टाकण्याचा, आणि विकेट इथे मिळवत असताना चांगल्या कॅचेस पकडल्यात घनश्यामने. पहिलाही झेल चांगलाच होता करंजचा आणि हाही झेल चांगलाच आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येतोय. 5 गडी गमावलेत आतापर्यंत, तरी सुद्धा धावसंख्या चांगली आहे. मोठ्या धावसंख्येकडे इथूनही वाटचाल करता येऊ शकेल. घनश्यामचा हा बॉल कवचला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कवचला. आदित्य त्या ठिकाणी सिंगलच मिळेल. 1 रन हे करावं लागेल. सध्याच्या घडीला मोठ्या स्ट्रोक्स पासून थोडंसं लांब ठेवावं लागेल आर्यन स्पोर्ट चिरले संघाच्या फलंदाजांना. सध्या सोहेल धारपवार आणि कौशिक पाटील अशी जोडी आर्यन स्पोर्ट चिरले टीम कडून मैदानामध्ये आहे. घनश्याम पाटील पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, परंतु त्यानंतर मात्र
पुनरागमन केलंय आपलं षटकामध्ये. बांधफ्रॉम वहाळ उल्वे नोड मधील आणखीन एक खेळाडू महेश पोटशेलकर बामणडोंगरी उल्वे नोड मधील ही फ्रँचायझी आपल्याला पाहायला मिळते. सचिन शेठ घरत महेश पोटशेलकर म्हटलं की त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. यावेळेचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे. थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्नामध्ये दिशा चुकतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. एक अतिरिक्त रन. इनिंग मधला पहिला व्हाईट बॉल आहे. घनश्याम पाटील चुणीदार गोलंदाज. फुल लेंथ होता. बॅक टू द बॉलर. इकडे मात्र पॉपिंग ग्रीच्या थोडा पुढे निघून आला होता कौशिक. अटॅच काढासो इकडे मात्र परतावा लागेल. 6वा धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. आर्यन स्पोर्ट चिरले 59 या धावसंख्येवर 6वा गडी गारद. तशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. आपल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर विकेट आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण परत एक खेळाडू बाद होत असताना पाहिलाय. 6 फलंदाज बाद झालेत. ही सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे आर्यन स्पोर्ट्स शिरले या टीमची. महेश स्पोर्ट्स शेलगर बामण डोंगरीच्या विरुद्ध खेळत असताना इकडे मात्र बीट केलंय. डॉट बॉल येतोय. चांगले कमबॅक आतापर्यंत पाहायला मिळाले आणि सुरुवातीला असं वाटत होतं एक मोठी धावसंख्या रचली जाईल, परंतु कुठेतरी थोडाफार लगाम मात्र घातलाय तो घनश्याम पाटील आपल्या गोलंदाजीमधून. 59 रन्स. यावेळेस मात्र चांगला स्क्वायर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल पाठवला स्वीपर कव्हर बॉटल्याच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. फॅब्युलस स्ट्रोक. बॉल चाललाय तो 6 धावांकरता. षटकार. ओव्हर मध्ये 65 धावा झाल्यात आणि शेवटच्या बॉलवर इथे मात्र फलंदाजाने आठवण करून दिली दादाची, सौरव गांगुलीची. काय तो टिपिकल फटका होता त्या स्टाईलने सोहेलदार पवारच्या बॅटमधून आलाय षटकार. ओव्हरची होते समाप्ती. मागच्या षटकामध्ये देखील 14 धावा आल्यात. 639 षटकार आतापर्यंत लागलेत आणि 3,49,926 सबस्क्रायबर झालेले आहेत. त्याच्यामुळे फक्त आता 74 सबस्क्रायबर बाकी आहेत. नक्की 24 लाईव्ह इव्हेंट्सला फटाफट सबस्क्राईब करा. आपल्या मुलाचं चॅनल आहे, म्हणजेच आपला भूमिपुत्र आहे. संदेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी सातत्याने या प्रीमियर लीगमध्ये मेहनत घेत असतात. हीच प्रीमियर लीग नाही, वेगवेगळ्या ज्या स्पर्धा रायगडच्या क्रिकेटमध्ये होतात त्याच्यासाठी खूपच चांगलं टेलिकास्ट त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला हिट करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. आणि आता त्याचमुळे सबस्क्रायबर मीटर वाढतोय. आता फक्त 71 सबस्क्रायबर राहिलेले आहेत. 3.5 लाखाचं गिफ्ट आजच त्यांनाही मिळेल आणि महेश कडू साहेबांचा वाढदिवस देखील सेलिब्रेट होईल. म्हणजे त्यामुळे आता 70 राहिलेत. सगळ्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. खोला टाकला होता हा चेंडू. समोर ड्राईव्ह केलाय. मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेनं 4 धावांकरता. आणि पहिलाच बॉलवर देशमतेच्या मात्र 4 धावा मिळतील. चौकारण टीमची टोटल मात्र पुढे सरकेल, परंतु कुठेतरी इकडे मात्र सेव्ह व्हायला हवा होता का सोपा होता. मगाशी दुसरा फिल्डर होता, आता आदित्य आहे. दोघांकडूनही चुका झाल्यात आणि दोघांच्याही माध्यमातून तो रिझल्ट तोच होता, 4 धावांचा. चौकार आले. टीमची धावसंख्या 69. हा अजून थोडासा इझी होता. यावर स्लॉफ केला ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग फटका. षटकार. खतरनाक बॅटिंग सध्या सुरू आहे. लेग कटर बॉल होता, लवकर पोझिशन मध्ये आला आणि ऑन साइडला फेकलाय बॉल. पा ऍक्शन रिप्ले. बॅटचा स्विंग सगळं काही सांगून जातो आणि त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या मधोमध लागला. ढगात लाइटिंग लावत बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग कटर बॉल त्याच्यावर तुटून पडला. 6 धावा आल्यात आणि या षटकाराच्या मदतीने
धावा झाल्यात 75. पॉवर हिटिंग पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप हा वेगवान चेंडू होता. इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ हलकीशी मुवमेंट आतल्या बाजूला करत निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 2 मोठ्या स्ट्रोक्स नंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज आदेश मध्ये. चांगला कमबॅक आदेशमध्ये. वेगाने टाकलेला बॉल होता थोडासा बाहेर शरीरापासून आणि फुटवर्क नव्हतं विशेष म्हणजे बॅटरचं. यज्ञेश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात. मिड विकेट झोन कडे सिंगल मिळेल. प्रभावित केलंय रायगड प्रीमियर लीग मध्ये मिळालेली संधी यज्ञेश गरजसाठी. वन फ्रॉम सावरकर गावचा खेळाडू आहे. 4 बॉलमध्ये 11 धावा जोडल्यात, परंतु हे योगदान सुद्धा फार महत्वाचं ठरू शकतं आर्यन स्पोर्ट चिर्ले टीमसाठी. 76 झाल्यात. सोहेल धारपावर ऑन स्ट्राईक. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे 2 बॉल मध्ये आता मात्र हाताव फलक किती पुढे जाणार, 80 पार होणार का याकडे मात्र नजर लागली असेल करण मडवी आणि संपूर्ण टीमची. आणि तेही होऊ शकतं ज्या पद्धतीनं दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर खेळतात. शेवटचे 2 चेंडू चांगले टाकावे लागतील आदेशमतेला. मान फ्रॉम कानपोली. थोडस हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, थोडस मिसफील्ड पाहायला मिळतंय. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत असताना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू मिळाला नाही ना, सापडला नाही तर दुसरी धाव पूर्ण झालीच म्हणून समजा. आणि हे चित्रण रायगड प्रीमियर लीग मध्ये अशा स्वरूपाच्या चुका होणं या बिलकुल अपेक्षित नाहीयेत. आणि त्यात झाल्या क्षेत्ररक्षणामधून भरपूर चुका केल्या महेश स्पोर्ट शेलगर आणि चिवतानी बामणडोंगरी टीमनं. आणि म्हणूनच इकडे मात्र धाबांचा वर्षाव पाहायला मिळालाय. लो फुल टॉस बॉल पाहत बसावं लागेल. घनश्यामच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय आणि जाता जाता मात्र डोकला षटकार. 5 षटकांची समाप्ती. इनिंग ब्रेक झाले. आर्यन या संघासमोर. हॅलो, या ठिकाणी महाडचे मझर देशमुख साहेब गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. मी महेशजी कडू साहेब यांना विनंती करतो की आपण मझहर देशमुख साहेब गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचं आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं. रायगड प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय महेशजी कडू साहेब यांच्या शुभ हस्ते ते स्वागत केलं जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, एका बाजूला सोनाई तळेगावचे कॅप्टन ओमकार पाटील, दुसऱ्या बाजूला पेण टीमकडून खेळणारे किरण पवार, या 2 टीम दरम्यान टॉस केला जाईल. इथे मझर देशमुख साहेब गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर महाडचे आहेत, त्यांचं स्वागत केलं जात आहे महेशजी कडू साहेब यांच्या शुभ हस्ते. सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी विरुद्ध वीर मराठा जोहे पेण या 2 टीम दरम्यान मॅच होईल. आजच्या या सुपर 16 ची शेवटची मॅच टॉस केला जाईल. सन्माननीय चंद्रकांत शेठजी गरज साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्याचा आहे. आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच. एका बाजूला किरण पवार रसायनीची मिसाईल आणि दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील, एक उत्कृष्ट खेळाडू. या 2 टीम दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. रायगड प्रीमियर लीगचा सुपर 16चा हा शेवटचा सामना दोन्ही दिग्गज टीमच्या दरम्यान मॅच असेल. गरज साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आमच्या सोबत किरण पवार आणि ओमकार पाटील आहेत. कॉल केला हेड आणि किरण पवार न नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. किरण पवार एक जबरदस्त खेळाडू, रसायनीची मिसाईल. किरण, नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलेला आहे आणि काय निर्णय असेल आपला? बॅटिंग करू आम्ही. अपोजिट टीम कडे चांगले खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहेत. बॅटिंगचा आपण निर्णय घेतलेला आहे.
कितपर्यंत धावा बनवण्याचा आपला इरादा आहे या शेवटच्या मॅचमध्ये? सुपर 16ची आपली शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीतील. समोरच्या टीममध्ये बारक्या ओमकार चांगले प्लेयर आहेत, त्यामुळे आम्हाला एक 65-70 पर्यंत रन करण्याचा ट्राय करू. हा शेवटचा प्रश्न आहे किरण, आपल्याला या मॅचमध्ये कुठल्या गोलंदाजांवरती आपण टार्गेट करणार आहात की ज्यांच्यावरती आपण आक्रमण करून जे आपलं लक्ष आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल? नाही, असं टार्गेट काही नाही आहे. आमचा टार्गेट एवढाच आहे, आम्हाला 70+ करायचे आहेत, बस एवढा टार्गेट आहे. नक्कीच शुभेच्छा आहेत किरण पवार आपल्याला. त्यानंतर ओमकार पाटील. ओमकार, टॉस आपण हारलेला आहात. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? फलंदाजीच करणार होतो आम्ही पण. नक्कीच आता किरण पवार एक जबरदस्त रायगडची मिसाईल आहे. पेन टीममध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत, तर आपण या टीमला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? 50-55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण क्रिकेटमध्ये कोणताच टार्गेट सेफ नाही आहे. त्याच्यामध्ये 50-55 पण जास्त होतील, तर कमीत कमी रोखण्यामध्ये प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न आपल्याला असेल की आपले असे कुठले गोलंदाज आहेत की जे या धावा रोखण्यासाठी आपण वापरणार आहात? गोलंदाज तर चांगलेच आहेत, 3 मॅचमध्ये तर चांगलीच गोलंदाजी केली, त्यांच्यावर भरोसा आहे. नक्कीच शुभेच्छा आपल्याला असेल. आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय वीर मराठा जोहे पेंट संघानं. निर्णय घेतला पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा आणि आमंत्रित केलाय बॅटिंगसाठी ते सोनाई तळेगाव रसायनी या संघाला. धन्यवाद. टार्गेट सेट झालंय. आता सेकंड डावाला सुरुवात होईल. पहिल्या डावामध्ये खूपच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि एक चांगला टार्गेट सेट आहे या मॅच मध्ये. 85 धावा करायच्या आहेत. त्या लक्ष्यापर्यंत जायचं असेल तर पॉवर प्ले खूप महत्वाचा आहे. पर्व 6वा तुम्ही अनुभवताय. अध्यक्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचे आणि नवनिर्वाचित अध्यक्ष जिल्हा परिषद रायगडचे मंगेशजी वाकडेकर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्यांच्या कुशल नेतृत्वातून ही स्पर्धा तुमच्या समोर येते. आयोजक म्हणून त्यांनी सगळ्यात मोठं शिवधनुष्य यावर्षी पेलले असे महेश जी कडू साहेब तिथे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 12 वाजल्यापासून त्यांचा वाढदिवस सुरू होणार आहे आणि प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे येणारच आहेत. उद्या देखील या स्पर्धेमध्ये ती चर्चा राहील आणि मग उद्याचे रात्रीचे 12 वाजल्यानंतर मंगेश वाकडेकर यांचाही वाढदिवस सुरू होणार आहे. त्याच्यामुळे पहा काय योगायोग आहे या स्पर्धेचा. उद्या डबल धमाका आहे. दुग्ध शर्करा योग आहे उद्याच्या रात्री आणि बरोबर ती वेळ साधले खरं तर. आणि नक्कीच उद्या मात्र मोठा जल्लोष रायगड प्रीमियर लीगच्या या भव्य मंचावर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच तो जल्लोष राहीलच या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यातल्या त्यात मी भाग्यवान आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेला सुरुवात झाली. 15 मार्चला ही स्पर्धा सुरू झाली आणि बरोबर मंगेश वाकडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा संपेल. महेश कडू साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येईल. आणि आता मॅच काय वळूया. टार्गेट सेट आहे. 85 धावा करायचे आहेत. महेश स्पोर्ट्स शेलगर बामणडोंगरी या टीमच्या समोर. पहिलं षटक आर्यन स्पोर्ट्स चिरले या टीम कडून घेऊन आलाय सोहेल धार पवार. बॅटिंग चांगली केली आहे. पहिला बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल येतोय. लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे महेश स्पोर्ट्स या टीमची. लाईन खराब आहे. मोठं टार्गेट सेट केलंय आणि सुरुवातीपासूनच हे थोडंसं आव्हान असेल, परंतु पहिली 2 षटकं फार महत्वाची ठरतील. या 2 ओव्हर्समध्ये चांगल्या धावा आल्या तर पुढे मात्र ही लढाई थोडीफार आवाक्यामध्ये राहू शकेल. पॉवर प्लेच फोडावा लागणार आहे. पहिली जी लाईन होती पहिल्या बॉलवरती लेग स्टंपच्या बाहेर आणि इथेही लेग स्टंपच्या बाहेर. आणि गोलंदाज ते चर्चा करतोय आवाज आलाय का, पण तसं सध्या तरी काही दिसलेलं नाहीये दृश्य, कारण पंचांनी दोन्ही बॉल व्हाईट बॉल कळवलेत. चांगला निर्णय. गणेश पारवे आहेत या स्पर्धेमध्ये. मात्र एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा सुद्धा अवॉर्ड मात्र गणेश पारवे यांना मिळालाय. आणि अक्केबाई गावचे खेळाडू आहेत, परंतु नेहमीच मोठ्या स्पर्धा खेळताना चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय. पुढचा बॉल परत स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. लाईन 30 लेग स्टंपवरचा मारा आणि यावेळेला मात्र शरीराचा वेट डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. सोहेल देखील बरोबर फलंदाजाचा पवित्रा ओळखतोय आणि त्या दिशेने त्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. विकनेसेस ओळखले जातात खरं तर. व्हिडिओज पाहिले जातात, अभ्यास केला जातो
कोणत्या क्षेत्रामध्ये चेंडू टाकले पाहिजेत आणि कुठे अडचणी येतात समोरच्या फलंदाजाला याचा परिपूर्ण अभ्यास करत खरं तरी मंडळी मैदानामध्ये गोलंदाजी करत असतात आणि ते चित्र पाहायला मिळेल तुम्हाला. परत स्टेप आउट केलं, परत एक ऑफ ड्राईव्ह. फिल्डर आहे तिथे, त्याला हुलकावणी दिली, बॅकअप मिळते, तोपर्यंत एक सिंगल ते मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 3. पहिल्या षटक सुरू असताना सोहेलने त्याच्यानंतरचे जे बॉल हाताळलेत पहिल्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये ते मात्र बरोबर टप्प्यावर होते. लेफ्ट हँडेड बॅटरला शांत ठेवणं एवढं सोपं नसतं, कारण तो आक्रमकच असतो. 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. गणेश चांगला खेळ आणि मनीष कुठले नांदगावचं नाव देखील चर्चेमध्ये होतं मागच्या काही वर्षांमध्ये. खतरनाक खेळ नांदगावच्या टीममध्ये केलाय ग्रामीण क्रिकेटमध्ये रायगडच्या. गणेश पारवेच्या खात्यामध्ये ती सिंगल. बॅटच्या आतमधली कडा शॉर्ट फाईन आहे तिथे, त्याच्या हातात जाईल बॉल, नाही मिळणार धाव. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये सोहेल दारपवारची. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते आणि त्याचमुळे मोठ्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवायचा ही रणनीती स्पष्ट आहे. आणि पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जर या गोष्टी घडल्या ना तर आस्किंग रन रेट वाढेल, रिक्वायर्ड रन रेट वाढेल आणि मग दबाव जर बनला या मॅचवर तर फार कठीण होऊ शकेल. महेश स्पोर्ट्स शेलगर आणि जीवदानी बामणडोंगरीसाठी हा सामना. चांगली गोलंदाजी. फुल टॉस होता, आता मात्र इनफिल्डच्या वरून खेळलाय. बॉल चालला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल असं दिसतंय. बॉल जाईल 4 धावांसाठी. येतोय पहिला चौकार महेश स्पोर्ट्स शेलगर बामणडोंगरी या टीमच्या खात्यात. सुरुवात झाली. हा पहिला चौकार येत असताना धावसंख्या 4 ने पुढे जाईल. लढत राहावं लागेल या मॅच मध्ये. चांगला फटका, 7 रन. परत फुल टॉस होता, आता सबोर मारलाय. लॉंग ऑफला कोणीच नाहीये. इथे देखील धावा येत असताना पाहायला मिळतील. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. सलग दुसरा चौकार मारलाय मनीष कुटलेच्या बॅटमधून. आहे सध्याच्या घडीला हा बॅटर. नांदगावचा खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आतापर्यंत आणि याही मॅच मध्ये एखादी स्पेशल इनिंग त्याच्याकडून निघेल अशा अपेक्षामध्ये जरूर असेल. सुगेश शेलगर बामणडोंगरी संघाचे पाठीराखे. उल्वे नोड मधील हा संघ तेजस्वी मात्रे त्याचप्रमाणे या संघाला मेंटॉर आहेत, लीड करतात. शॉर्ट बॉलचा वापर, उंच चाललाय बॉल. फिल्डर आहे डीप मध्ये, प्रोटेक्शन मिड विकेट पासून येतोय. प्रयत्न सुरू, कॅच पकडलाय. फलंदाज बाद. मनीष बॅक टू द पॅव्हिलियन. नेल्सन आकड्यावर मोठी विकेट गमवली आहे आणि आउट होतोय मनीष कुटले. पहिले षटक इथे संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11-1, 11-1 चे आकडे सध्या पाहायला मिळतात. पहिले षटक समाप्त, 11-1 फलंदाज बाद. रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगला उत्सव खास खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. तर फारशा मोठ्या थापा आलेल्या नाहीयेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11-1 आणि टार्गेट फार मोठं आहे आणि त्याचमुळे हे लक्ष डोंगरा एवढं आहे. साधी सोपी गोष्ट नाहीये या धावसंख्येचा पाठलाग करणं, परंतु प्रयत्नरत राहावं लागेल. बघाशी सुद्धा एक मोठ्या धावसंख्येचा सामना शेवटपर्यंत रंगला होता. हा क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो आणि त्यासाठी मात्र थोडंसं तुम्हाला सुद्धा एफर्ट्स एक्स्ट्रा टाकावे लागतील. परंतु पाहूया इथून मात्र महेश स्पोर्ट्स शेलगर बामणडोंगरी उल्वे नोड मधील संघ कशा पद्धतीने लढतोय. शेलगरच्या मैदानावर लवकरच एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. एमजी ट्रॉफी रायगड प्रीमियर लीग जशी संपेल 27 तारखेपासून 1 तारखेपर्यंत भाई मंदारजी भगत यांची मोठी स्पर्धा तब्बल उल्वे नोड मध्ये 21 बाईक सह पहिल्यांदाच फार मोठी स्पर्धाचं आयोजन मात्र करण्यात आले आणि त्या स्पर्धेचे सुद्धा सगळ्यांना वेध लागले. त्या स्पर्धेनंतर गणेशवर नजर असतील आता या मॅच मध्ये. प्रवीण चोरगे, बाली त्याच्या बरोबरीने खेळतोय. पण फॉर्म मध्ये बाली खतरनाक खेळ करतोय, परंतु धावा कराव्या लागतील. केपीसी ट्रॉफी इनामपुरी मध्ये खतरनाक खेळ दाखवला होता प्रवीण चोरगे बालीने आणि तिथे त्याने अंगद पाटील, कुणाल पाटीलच्या टुर्नामेंट मध्ये ती मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकली होती. हे विसरून चालणार नाहीये. गणेश पारवे बरोबर खेळ करावा लागेल. अपील आहे आणि ती अपील उचलून धरली जाईल, कारण बॅटर स्वतः चालत निघालाय डगआउटच्या दिशेने. फलंदाज बाद. इमानदारी ते दाखवत असताना गणेश पारवे आउट होतोय यावेळेला पहिल्याच बॉलवर प्रणित ठाकूरच्या. फार कमी खेळाडू आहेत खरं तर. प्रामाणिकपणा
जो नेहमीच पाहायला मिळतोय आणि नेहमी या खेळाडूंचा आदर्श हेवा वाटतो आणि नेहमीच हे खेळाडू सुद्धा सगळ्याच पसंतीस उतरतात सगळ्याच क्रीडा रसिकांच्या. इकडे पहा अपील झाली होती त्याच्या अगोदरच स्वतः चालत सुटला. एक खेळाडू वृत्ती मात्र जरूर पाहायला मिळाली. ती केबाळे गावचे फलंदाज गणेश पारवे यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना 2 हादरे मिळालेत 11 या धावसंख्येवर. अजूनही फार मोठा चेस आहे. 85 धाबा या मॅच मध्ये चेस करायच्यात. 74 धाबा अजूनही दूर आहे हा संघ. 11 धावा 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. प्रणित ठाकूर पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन गेलाय. तो जो दबाव आहे तो सातत्याने बनतोय महेश पोर्शेलकर बामण डोंगरी या टीमवर. खरं लक्ष मोठं आहे टीमच्या समोर. 85 धावा करायच्या आहेत. 85 पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला पॉवर प्ले मध्ये धावा पाहिजेत. त्याच आलेल्या नाहीयेत. त्या 11च आल्यात. प्रणित ठाकूर पहिलाच बॉल विकेट त्याच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज हर्षद पेंडारी विकेट कीपर बॅटर या टीमचा. आणि आता ते आक्रमण तर करावं लागणार आहे हर्षदला. आल्या ऑन ड्राईव्ह दाखवल्या. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे हर्षदकडे आणि त्यातल्या त्यात पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा एक काळ गाजवल्या त्यांनी. असा खेळाडू हर्षद. त्याचं खातं उघडते. टीमची धावसंख्या 12. मोठ्या स्पर्धा खेळण्याचा प्रचंड मोठा अनुभव आहे आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा शिरडोनच्या मैदानावर बंटी पेंडारीच्या खरं तर बॅटमधून एक स्पेशल इनिंग निघाली होती आणि काय खेळला होता. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा महापराक्रम आणि एम डी वॉरियर्स अलिबाग कडून तो खेळत होता आणि तो सामना सुद्धा अशक्यप्राय होता आणि त्या सिच्युएशनला मात्र त्यानं जिंकून दिलं होतं आणि तोच बंटी पेंडारी मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चांगला उसळी घेत गेलाय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला बॉल. काय उंची घेत गेलाय. खेळपट्टीच्या डेप्थला हिट केलं या बॉलने. प्रणित ठाकूर चांगली गोलंदाजी करत असताना 12 धावा झाल्यात. 9 बॉलचा खेळ संपलाय. त्याच्यामुळे दबावामध्ये पूर्णपणे महेश पोर्शेलकर बामण डोंगरीचा संघ पाहायला मिळतोय या महत्वाच्या मॅच मध्ये. ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तिथे चालत पूर्ण केली जाईल. तेवढीच मिळेल. टीमची धावसंख्या 13. सिंगल डबल्स न फारसा काही फरक पडणार नाही या मॅचवर. कारण पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये जे एक्सपेक्टेशन होतं धाबांचं ते सध्याच्या घडीला येताना दिसत नाहीये. 13 वर धावसंख्या आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्याचमुळे पॉवर प्ले थोडासा जड चाललाय महेश पोर्शेलकर साठी. समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑन रिजन कडे उडी मारत बॉलला आतमध्ये अडवलंय. अशा इनिंग मध्ये आपण बघितलं तर 2 वेळा उड्या फुकट गेल्या होत्या. त्या 2 चौकार आले होते परंतु इकडे मात्र सेव्ह झालाय. 14 धावा 2 फलंदाज बाद. आता फक्त 21 सबस्क्रायबर राहिलेले आहेत 24 लाईव्ह इव्हेंटचे. त्याच्यामुळे तुम्ही 21 जणांनी जर सबस्क्राईब केलं तर 3.5 लाखाचा पल्ला आता पूर्ण होईल आणि म्हणजे 12 वाजता आपण डबल धमाका करू. महेश शेठ कडू यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांचाही वाढदिवस आणि त्यातल्या त्यात 3.5 लाख सबस्क्रायबरचा पल्ला आपला मुलगा म्हणजे आपला भूमिपुत्र संदेश पाटील आणि त्यांची टीम जर पूर्ण करत असेल तर याच्यापेक्षा अजून आनंद काय रायगडकरांना. त्याच्यामुळे फक्त आता 21 सबस्क्रायबर राहिलेले आहेत. तुमची सगळ्यांची साथ राहिली तर नक्कीच हे चॅनल आणखीन ग्रो करेल आणि त्याच्यामुळे 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या नावाचाही डंका आज रायगडच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक गावागावापर्यंत वाजला जाईल, पिटला जाईल. त्यामुळे तुम्ही देखील महत्त्वाचे घटकात लगेच सबस्क्राईब करा या चॅनलला. आता 81 झालेत. 19च राहिलेले आहेत. 15 धावा 2 फलंदाज बाद. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. 2 ओव्हर संपलेत. फक्त 15 धावा आहेत. अजून 70 करायचे आहेत पुढच्या 3 ओव्हरमध्ये. कारण 85चं टार्गेट या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 70 धावांची गरज. नांगी टाकली सध्या तरी फलंदाजांनी. कारण सुरुवात जशी पाहिजे होती तशी मिळालेली नाहीये आणि आता गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होईल. परत एक वेळा सोहेल गोलंदाजीसाठी सज्ज होते. पॉवर प्ले मध्ये पहिले षटक टाकला. 11 धावा खर्च केला. 1 विकेट घेतली होती. फक्त 5च राहिलेले आहेत आता सबस्क्रायबर. 3 राहिलेत आता 2 राहिलेत आणि झालेले आहेत. अभिनंदन टीम 24 लाईव्ह इव्हेंट्स. 3.5 लाखाचा पल्ला इथे पूर्ण केलेला आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब चॅनलने 3.5 लाख सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत आणि हे सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल तुमचे जे सगळे सबस्क्रायबर आहेत तुमचं खरं मनपूर्वक आभार. कारण तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आहे आणि 3.5 लाखाचा पल्ला इथे कंप्लीट झाला. मला वाटतं 2 लाखाच्या वेळेस 2.5 लाखाच्या वेळेस
3 लाखाच्या वेळेस आणि 3.5 लाखाच्या वेळेस मीच होतो. थँक्यू सो मच. सगळ्यांचं मनपूर्वक आभार ज्या प्रेक्षकांनी साथ दिली आहे. तुमचे सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत, कारण तुमची साथ महत्वाची असते अशा चॅनल्ससाठी. आणि त्याचमुळे अनेक ज्या स्पर्धा आहेत या 24 लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट केल्या जातील याची ग्वाही आज 3.5 लाख सबस्क्रायबरला आम्ही देतोय. तुमच्यामुळे हे सगळं काही शक्य झालंय. 19 धावा झाल्या, 2 फलंदाज बाद. आई बॉल पुढे टाकलाय, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल आहे, वाईड आहे, लाईनच्या थोडंसं बाहेर असं पंचांचं मत. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. संपूर्ण थोडीशी मरगळ आल्यासारखी वाटते या मॅचवर. चला रिव्ह्यू घेण्यात आलाय. फार मोठ्या धावसंख्येचा चेस करायचा आहे. दमछाक झाले आतापर्यंत. रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व आणि आजच खरं तर वाढदिवसाची सुद्धा लगबग आहे. आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल, कारण 12च्या ठोक्यावर मात्र नक्कीच या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय महेशजी कडू साहेबांचा वाढदिवस आणि तो मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये जरूर सेलिब्रेशन पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग यंदा सोनारी गाभामध्ये, आणि या सोनारी गाभामध्ये सोन्यासारखं आयोजन केलंय ते सन्माननीय महेशजी कडू साहेब. त्यांना सुद्धा आपण वाढदिवसानिमित्त ॲडव्हान्समध्ये आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. इकडे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा 6 धाबांसाठी षटकार. 6 धावा आल्यात. कडक शॉट, चांगलं टायमिंग, भव्य सिक्सर. राऊंड विकेट अँगल करत टाकण्याचा प्रयत्न, परंतु स्लॉट मध्ये पडलाय आणि तो पार्किंग प्लॉट मध्ये. चांगलं टायमिंग, भव्य सिक्सर आलाय 6 धावांच्या मदतीने. 26. सामना थोडासा एकतर्फा जाईल असं वाटते, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. 85 धावा ज्यावेळेला तुमच्या समोर आल्या तर तुम्हाला मोठमोठे फटके मारावे लागतील. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारा खेळाडू तुमच्या टीमकडे हर्षद पेंडारे आणि प्रवीण चोरगे. बाली तर असे फटके मारण्यासाठी जाणलाच जातो. आणि बऱ्याच वेळेला हा कारनामा त्यानं केलाय. 6 बॉल 6, 7 बॉल 7, 8 बॉल 8, 9 बॉल 9, 12 बॉल 12 षटकार मारण्याचा कारनामा. हा दुसरा आहे. हा हुक शॉट, तिथे देखील धावा बुक केल्यात. एक डाऊन द ग्राउंड मारला आणि त्याच्यानंतर हा हुक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि तेच सांगतो हर्षदला की बॉलने उसळी चांगली घेतली. 6 धावा येतात, टीमची धावसंख्या 32. आणि आता विजयाने पराभवातलं अंतर हे 2 चेहरे आहेत जे मैदानामध्ये आहेत आणि दोन्ही आक्रमक आहेत. आता मात्र बालीच्या बॅटमधून कडक हुक शॉट खेचला अक्षरशः बॉल आउटसाइड डॉपस्टम वरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कमाल स्ट्रोक होता. खरं तर उसळणारा चेंडू होता, सोपं नाहीये. मिडल ऑफ द बॅट केलंय आणि पहा हा चेंडू उसळला होता आणि तिथून मात्र चांगला हुक शॉट. आणि पाठोपाठ आलेल्या 2 षटकारांना टीम मिटिंग खरं तर कॉल करण्यास भाग पाडले करण मडवीला. कारण त्याला माहिती आहे बालीची किंमत काय. प्रवीण सोरगेनं आतापर्यंत असे कित्येक सामने मात्र प्रतिस्पर्धी टीमच्या अक्षरशः जवळ गेलेले सामने मात्र खेचून आणलेत. आणि जोपर्यंत प्रवीण सोरगे मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत सारं काही शक्य आहे या टीमसाठी. 2 बॉलवर 2 सिक्सेस आलेले आहेत, त्याच्यामुळे मॅच ऑन. आता या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. 85 करायच्या होत्या, 32 धावा झालेल्या आहेत. 32 आलेल्या आहेत स्कोर बोर्डवर. अजूनही 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे कमबॅक होईल. 15 बॉलमध्ये 53 करायचे आहेत, 9 षटकार मारायचे आहेत. आणि हा कारनामा केला या दोन्ही फलंदाजांनी. 12 मध्ये 12 षटकार मारलेले आहेत बालीने, त्यामुळे त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील. या मॅच मध्ये अशक्य शक्य करून दाखवावं लागेल. पायातला बॉल होता, फ्लिक केला ऑन साइडला, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल. निर्दोषांनी बॉलला थांबवले, तोपर्यंत धाव वाढते, धावा वाढतात. धावा झाल्या 33. चांगला बॉल होता. थोडासा फुल लेन करण्याचा प्रयत्न केला होता सोहेल धार पवारनं. बघितलं 2 वेगळे चेंडू टाकून त्याच्यावर 2 षटकार आले. थोडासा फुल लेनचा वापर करण्यात आला. 33 धावा झाल्यात, अजूनही 52 धावा दूर आहे. आणि प्रवीण सोरगे बरोबर हर्षद पेंढारी, बंटीला सुद्धा तशा स्वरूपाचा खेळ करावा लागेल. दोनही बाजूनी खरं तर टोलवा टोलवी अपेक्षित आहे या मॅच मध्ये पुढे जायचं असेल तर. महेश स्पोर्ट्स शेलगर आणि जीवदानी बामणडोंगरी टीमला थोडासा लेग स्टिक वर होता, फाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. चेंडू सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. एक चांगला बॉल, डॉट बॉल डिलिव्हर्ड होत असताना आणि चांगले कमबॅक मात्र 2 षटकारानंतर सोहेल धार पवारचं. पनवेल तालुका अध्यक्ष शिवसेना रुपेश बिंदास ठोंबरे यांच्या वतीने या स्पर्धेला एक बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचं नक्कीच मनपूर्वक आभार रुपेशजी ठोंबरे साहेब, बिंदास ठोंबरेजी. बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यामुळे कमबॅक झालं. या ओव्हरच्या दरम्यान मोठमोठे फटके आलेत, काही बॉल चांगल्या टप्प्यावर टाकण्यात आले. सोहेलचा
हे षटक आणि त्याचं स्पेल कंप्लीट झालं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 33 धावा झाल्यात आणि पुढच्या आता 12 बॉलमध्ये 52 धावांची गरज आहे. 12 चेंडू 52 धावा. आर्यन ग्रुप चिरले यांच्याकडून देखील 2 बाईक आपल्याला पुरस्कृत करण्यात आल्यात आणि सबीर शेठ पाटील यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. रायगड प्रीमियर लीग साठी नेहमीच त्यांचं सहकार्य असतं. त्याचबरोबर रुपेश उर्फ बिंदास ठोंबरे यांच्याकडून देखील एक बाईक आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. 2 व्हीलर मोटरसायकल. आर्यन ग्रुप चिरलेचे सर्वे सर्वा समीर शेठ पाटील रायगड प्रीमियर लीगला 2 बाईक त्यांनी पुरस्कृत केल्यात. त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार. महेश कडू मित्र परिवाराच्या वतीने, अध्यक्ष मंगेची वाकडीकर यांच्या वतीने, या स्पर्धेचे आयोजक म्हणून महेश कडू यांच्या वतीने पर्व 6 तुम्ही पाहताय आणि हळू अंतिम टप्प्याच्या दिशेने ही वाटचाल होते. रुपेश दादा ठोंबरे म्हणजे बिंदास ठोंबरे यांच्या वतीने देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय एक बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. 6वं पर्व आहे रायगड प्रीमियर लीगच्या वतीने. रुपेश दादा ठोंबरे आपलं देखील मनपूर्वक आभार. पनवेलचे तालुका अध्यक्ष आहेत शिवसेना या पक्षाचे. 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 52 सबस्क्रायबर मीटर. 3,50,000चा आकडा पूर्ण केलाय आणि वर 42 आणि त्याच्यावरती देखील आता तो वाटचाल करतोय. त्याबद्दल नक्कीच सगळ्याच सबस्क्रायबरचं 24 लाईव्ह इव्हेंटच्या प्रत्येक टीम मेंबर कडून, त्याचबरोबर संदेश पाटील जे सर्व आहेत या 24 लाईव्ह इव्हेंटचे, त्यांच्या वतीने मनपूर्वक आभार. तुमच्यामुळे हे सर्व काही शक्य झालंय आणि त्याचमुळे तुमच्या आनंदासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. इथून होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप चांगलं टेलिकास्ट केलं जाईल याची ग्वाही आतापासून हे सगळे कॅमेरामॅन, टेक्निशियन, संदेश पाटील आणि सगळीच मुलं देत आहेत. त्यामुळे या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद दिलाय, जे घवघवीत यश दिले, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 33 नाव बॅक टू क्रिकेट. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. चिराग भोईर आलाय गोलंदाजीसाठी. आता या ओव्हरच्या दरम्यान 4थं षटक आता सुरू होईल. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 8 ते 9 षटकार मारायचे आहेत. हे समीकरण आलंय. 52 धावा करायचे आहेत. शक्य आहे जर हे दोन्ही खेळाडू जर टिकले आणि मोठमोठे फटके मारले. प्रवीण चोरगे पहिलाच बॉल पायातला होता. बॅट मधून जो साऊंड आलाय त्याच्यावर मोहरच लागली आहे. लिहिले त्या बॉलवर सिक्सर. 6 धावा षटकार. धास्ती असेल आर्यन स्पोर्ट चिरले टीमला, कारण जोपर्यंत मात्र बाली मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत तो काहीही करू शकतो आणि पहिलाच बॉलवर मात्र षटकारानं सुरुवात केली आहे. लढणार, शेवटपर्यंत लढणार हा खेळाडू, लढवय्या क्रिकेटर आहे आणि तोच लढवय्या खेळ मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांना पाहायचा आहे. टार्गेट जरूर मोठं आहे, परंतु असे अनेक वेळेला मोठे टार्गेट सुद्धा त्याच्यासमोर बऱ्याच वेळेला छोटे वाटतात. कडक शॉट, बेधडक शॉट इथे पाहायला मिळतोय. 46 धावांची गरज आहे. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू आणि 46 धावा. किरण पवार नेक्स्ट मॅच मध्ये येणार ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. फार मोठा सामना आहे. पुढचा सामना तुम्हाला नक्कीच आनंद देणारा ठरेल. 46 करायचे आहेत. 46. ओ फुलरलेनचा बॉल होता कमी गतीने. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळतंय. बॉलवर बोट फिरवली, बॅट लवकर फिरली आणि त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातात चाललाय. 39 रन झाले. 2 फलंदाज बाद. मॅच मध्ये पलटवार इथे होतोय, कारण पहिल्या बॉलवर सिक्सर आला आणि दुसरा बॉल डॉट बॉल टाकलाय गोलंदाजाने चिरागने. पुढचा बॉल, हो हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. 40 झाल्यात. 45 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. तर भिवंडी ग्रामीण भाजपा उपाध्यक्ष श्रीकांत दादा गायकर, वाहुली पडघा ठाणे मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या शुभेच्छा मात्र या स्पर्धेसाठी आल्यात आणि वाढदिवसानिमित्त सुद्धा सन्मान्य महेशजी कडू साहेबांना त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या सगळ्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो आणि त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत पुढचा करतो. बॉल 45 करायचे आहेत. ओ हा फुलरलेनचा बॉल होता. बॉल मागे चालला. अंपायरचा इशारा आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. लेग स्टंपच्या बाहेर बॉल सोडलाय सध्या मी बॅटरने आणि तेवढी स्माइल चेहऱ्यावर पाहायला मिळते. परावर्तित करता आला असता मोठ्या फटक्यामध्ये. मारायला पाहिजे होता हा फटका. 44 अजूनही करायचे आहेत. मॅच ऑन आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दहा बॉल 44 धावा. हॅलो, आई बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल.
आणि त्याच दरम्यान बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे व्हाईट बॉलसाठी. हॅलो 12 वाजलेले आहेत आणि वाढदिवस सुरू झालेला आहे महेश कडू साहेबांचा. महेश कडू साहेब आपल्याला शिवनेरीची श्रीमंती लाभो, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देव, यशाची अनेक शिखरे आपण पादाक्रांत कराल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यातल्या त्यात आपल्याला तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या तुमच्या वाटचालीसाठी, भावी वाटचालीसाठी, राजकीय वाटचालीसाठी आणि त्यातल्या त्यात बिझनेससाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही असंच काम करत राहा याच सदिच्छा इथे व्यक्त करतोय आणि तुम्हाला वाढदिवसाच्या या रायगड प्रीमियर लीगच्या वतीने लक्ष शुभेच्छा. फेअर डिलिव्हरी डॉट आहे. या वाढदिवसाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीत आणि हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि या आठवणीनं आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. सन्माननीय महेशदा कडू आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे महेश शेठ कडू साहेब. नक्कीच वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा महेश शेठ. आपल्याला जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश आणि आनंद मिळो आणि हीच आमची प्रार्थना आहे. तुमचा जन्मदिवस अगदी आनंदाने आणि सुखाने भरलेला असो. आज वाढदिवस आहे महेश शेठ कडू यांचा. या स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांची भूमिका, एक दिग्गज खेळाडू म्हणून त्यांची भूमिका राहिली आहे, आयोजक म्हणून त्यांची भूमिका राहिली आहे. स्पर्धेमध्ये चांदीची ट्रॉफी त्यांच्या वतीनेच पुरस्कृत करण्यात आली आहे. माजी सरपंच चषकामध्ये देखील आपण दरवर्षी या स्पर्धेमध्ये चांदीच्या ट्रॉफीज पाहिलेल्या आहेत. आणि हे असं व्यक्तिमत्व, अनेक तरुणांना रोजगार निर्माण करून देणारं व्यक्तिमत्व या परिसरातलं त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आज त्यांचा वाढदिवस अतिशय थाटात सोनारी गावात या मुख्य व्यासपीठावर इथे साजरा केला जातोय. महेश कडू मित्र परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचे चिरंजीव त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देत आहेत. आणि आता आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर. चांगला फटका, बॉल हवेत आहे, उंच चाललाय, टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय, बॉल सीमा पार, षटकार. 6 धावा येत आहेत आणि आपण पाहतोय नवनिर्वाचित आपले अध्यक्ष जिल्हा परिषदचे मंगेशजी वाकडीकर हे देखील शुभेच्छा देत आहेत महेश कडू यांना. महेश कडू यांचंही स्थान मंगेशजी वाकडीकर यांच्या जीवनात खूप महत्वाचं राहिलंय, त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये महत्वाचं राहिलंय. आणि आज तो शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर केला जातोय. रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ज्यावेळेला मंगेशजी वाकडीकर यांना मिळालं त्यानंतर पहिली भेट त्यांनी महेश कडू यांचीच घेतली, हे देखील आवर्जून सांगावं लागेल या इकडच्या जनतेला, या परिसरातल्या जनतेला. आणि खूप मोठं प्रेम आहे त्यांचं. मित्र असावा अगदी महेश कडू यांच्यासारखा.
48 धावा झाल्यात. 48 दोन फलंदाज बाद आहेत आणि हा वाढदिवस इथे साजरा होतोय. प्रत्येकाच्या मनात घर केलंय महेश कडू यांनी. तरुणांच्या मनात त्यांचं घर आहे, ज्येष्ठांच्या मनात त्यांचं एक वेगळं स्थान आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये नेहमीच नाव चर्चेमध्ये राहिलंय महेश कडू साहेबांचं आणि त्यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करतो. 48 धावा झाल्या, 37 धावा करायच्यात म्हणजे 6 षटकार मारायचेत लास्ट ओव्हरमध्ये, तर सामना टाय होऊ शकतो. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. या वाढदिवसा प्रसंगी आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलात आणि प्रत्येकाचं तोंड गोड केलं जात आहे महेश कडू साहेबांच्याच वतीने. बॉल हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. कॅच ड्रॉप, एक सोप्पा झेल सोडलाय बालीचा आणि त्याच्यामुळे आता 5 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. करण मडवीने हा कारनामा केला होता 5 मध्ये 37. अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल होती या मॅचची. याच्यानंतर देखील एक सामना आहे. संकेत कडू तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणीत तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अमूल्य यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. प्रणीतने देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. एक मोठी गोष्ट आहे त्यांच्या आयुष्यातली, वडिलांचा वाढदिवस. सगळ्या काही गोष्टींची पूर्तता महेश कडू यांनी कुटुंबासाठी नेहमीच केली आहे, तत्परतेने केली आहे. ऑन साईडला फ्लिक केलाय, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, एक धाव तिथे मिळताना दिसेल. त्यामुळे अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस ज्यावेळेला होतो अशा स्पर्धांमध्ये त्यावेळेला चर्चा असते. आणि पहा ना, आज प्रत्येकाचा सन्मान. प्रशांत तिथे आपल्याला पाहायला मिळतात, प्रशांत कडू. आणि त्याचमुळे महेश कडू साहेब असं एक दिलदार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. गेले कित्येक वर्ष मी त्यांच्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करतोय आणि एक वेगळे ऋणानुबंध त्यांच्याने आमचे जोडलेले आहेत. बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, पायावर लागतोय आणि आणखीन एक डॉट बॉल. आणि त्याच्यामुळे महेश कडू साहेबांनी जेव्हा आमंत्रण दिलं त्यावेळेला नक्कीच सगळ्या स्पर्धा सोडून त्यांच्या स्पर्धेला यावंच लागतं. आणि म्हणूनच पहिला दिवस, शेवटचे 2 दिवस आवर्जून त्यांनी या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल नक्कीच त्यांचा आभारी आहे, ऋणी राहीन. आणि माजी सरपंच चषकाच्या प्रत्येक पर्वामध्ये आपण त्यांच्या स्पर्धा कव्हर केल्यात ॲज अ समालोचक. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची कडा घेतली, गलीमधून निघतोय, थर्ड मॅनला बॉल. 4 धावा इथे नक्की मिळताना दिसतील. चौकार आलाय परंतु उशिराने आलाय, 4 धावा. आणि महेश पोट शेलगर हा संघ आता मी मात्र म्हणेन पराभवाच्या दाट छायेमध्ये चाललाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी आवर्जून महेश शेट कडू येतात. मी मगाशी देखील म्हटलं होतं, दिलदार मनाचा, मोठ्या मनाचा माणूस आहे. दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि कोणालाच नाराज कधीच करत नाही. आणखीन एक मोठा फटका, हा बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावा येत आहेत आणि सामना इथे षटकार मारून देखील अपयशी ठरताना दिसेल टीम महेश स्पोर्ट शेलगर बामणडोंगरी या स्पर्धेच्या बाहेर. आणि आर्यन स्पोर्ट शिरले हा संघ सुपर 8 मध्ये दाखल होतोय. कमेंट्री बॉक्स मध्ये महेश कडू साहेब आलेत. आणि जसे 3.5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेत आपल्या 24 लाईव्ह इव्हेंटचे. पहा ना, काय योगायोग आहे. महेश कडू साहेबांचा वाढदिवस, 3.5 लाख सबस्क्रायबर आज पूर्ण झालेत. प्रत्येकाचं तोंड गोड त्यांनी आज केलंय. अभिनंदन तुमचं देखील. आणि असं हे व्यक्ती कृतज्ञ मडवी. 7 बॉलमध्ये 31 धावांची खेळी. आपडन ते याच्यासाठी